त्याच्यामध्ये बॅग आणि शालेय साहित्य असतं. डोळ्यांचे चेकअप असेल किंवा कॅन्सर स्क्रीनिंग कॅम्प असेल, असे अनेक विविध उपक्रम आपण घेत असतो. त्याच्याबरोबर दरवर्षी आपला एक उडान म्हणून प्रोग्राम होतो, ज्याच्यामध्ये भारतातील चांगले 25 युवा जे स्पीकर्स असतात त्यांना आपण बोलवतो आणि वाडे तालुक्यातल्या सर्व 25 शाळांमध्ये 2 दिवस आपण सेमिनार घेत असतो, जेणेकरून त्यांना कळेल की ही जी मुलं आहेत ती जर काहीतरी करू शकतात तर आपण पण करू शकतात. असे विविध उपयोग आपण त्याच्यानंतर गाळेगाव पूर्णपणे दत्तक घेतलेलं आहे रोटरी क्लब ऑफ बॉम्बेने. त्याच्यामध्ये त्यांनी पिण्याच्या पाण्यापासून तर सर्व गावामध्ये सोलर पंपाच्या साहाय्याने पाईपलाईन फिरवलेली आहे, ज्याच्यामध्ये त्यांना शेतीसाठी फ्री पाणी मिळालेलं आहे. एक महिलांसाठी त्यांनी सेंटर उभारलेलं आहे. अशी जे बेनिफिशियरी आहेत आपल्याकडचे आणि ते जे डोनर आहेत ते फुल बेनिफिशियरींना मिळावं यासाठी आपण एक रोटरी क्लब ऑफ वाडा एक युवा म्हणून काम करत असतो. त्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की वाड्यामध्ये असे अनेक टाईम स्पॉट आहेत, कारण की ती तयार झाल्यानंतर मग त्या बाजूने येणारी किंवा या बाजूने येणारी गाडी पटकन दिसत नाही आणि अपघाताचा धोका संभवू शकतो. आणि म्हणून आपण वाड्यातले असे 10 स्पॉट निवडलेले आहेत की जिथे आपण हा जो मिरर आहे तो ट्रॅफिकसाठी उपयोगी पडेल, की जी इकडनं येणाऱ्याला तो लांबपर्यंतचा रस्ता दिसेल किंवा इकडनं येणाऱ्याला हा लांबपर्यंतचा, असे आपण 10 स्पॉटमध्ये हे आज लावलेले आहेत. आणि अजून काही गरज होती आणि नुसतं लावल्यानंतर आपल्या याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट निवड बरोबर त्याचबरोबर म्हणजे लावल्यानंतर अनेक काही ज्यांनी स्वतःहून सांगितलं की अजून आम्हाला पण द्यायचे आहेत, कुठे गरज असेल तर मला वाटतं अजून 4-5 जे आपले स्पॉट राहिलेले आहेत ते पण याच्यामध्ये आपण लवकरच कंप्लीट करू. आणि त्याच्यासाठी स्पेशल ऋषिकेश पाटील आमच्या रोटरी क्लब ऑफ वाड्याचे अध्यक्ष सुरेश आणि बाकी सर्व मेंबर्सनी स्पेशल मेंबर घेऊन आपण बनवलेले आहे. याचा हा उद्घाटन समारंभ आज आपण तिथे करत आहोत. तर मी विनंती करतो सर्वप्रथम तर रोटरी क्लबचे खूप खूप अभिनंदन. आणि खूप छान असा हा उपक्रम राबवलेला आहे. समाजसेवा हेच असते की गरज काय आणि मग त्याच्यावर काम करणं, हे खरं समाजसेवकाचं काम असतं. आणि एक नाही तर असे अनेक समाजसेवक जे मनापासून काहीतरी काम करतात, समाजासाठी काम करतात, असे सगळेजण एकत्र आले आहेत आणि हे अतिशय उत्तम स्तुत्य असं काम करतात. आता आपण बघतो की घराघरातून 2 व्हीलर्स असतातच. प्रत्येक घरात 2 2 व्हीलर आणि 4 व्हीलर हे आता प्रत्येक घरात झालेलं आहे. चांगली गोष्ट आहे एका अर्थी, सगळ्यांचा विकास होतो आहे. पण त्याचबरोबर जे अपघातांचं प्रमाण आहे तेही वाढलेलं आहे. तेव्हा अशा या गोष्टींची काळानुरूप खूप गरज आहे आणि त्यामुळे अशा गोष्टी ओळखून तुम्ही त्यावर काम करण्याचं अतिशय स्तुत्य आहे. आणि आपली वाडा नगरपंचायतच्या सर्व सदस्यांकडून आपल्या सर्वांचं अभिनंदन करते. आणि यापुढेही आम्हाला विकासात अजून काही अशा गोष्टी असतील तर त्या तुम्ही सुचवा, आपण मिळून सगळे काम करू आणि आम्हाला पाठिंबा द्या की आपण लवकर वाड्याचा विकास हा नक्कीच उत्तरोत्तर करत जाऊ. तर सर्वांचे मनापासून धन्यवाद.